नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. आठवडाभरापूर्वी देशामध्ये कॉक्रोच जनता पार्टीचा प्रयोग सुरू झाला आणि त्याच्यानंतर या देशाच्या राजकारणामध्ये झंझावात आल्याचा दावा काही लोक करतायत. जणू महिष्मतीच्या सिंहासनावरून आता भल्लाळ देव सत्तेवरून खाली खेचला जाणार आणि त्याची जागा घेणार अमरिंद बाहुबली, जो नवा मसीहा आहे. या देशामध्ये अखेर जेनजी क्रांती सुरू झाली अशा प्रकारचे दावे करण्यात येत आहेत आणि त्याच्यामुळे सगळे विरोधक हर्षोल्लासाने चित्कार करायला लागलेले आहेत. जणू आता भाजपची धडगड नाहीये. नरेंद्र मोदी यांची सत्ता या झंझावातामध्ये वाहून जाणार आहे आणि 2029 साली निश्चितपणे या देशामध्ये सत्तांतर होणार आहे, कदाचित त्या आधी सुद्धा. आणि याच विषयावर या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, हाईप करा. देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी 15 मे रोजी एक टिप्पणी केली होती. ही टिप्पणी होती काही आरटीआय ऍक्टिव्हिस्ट आणि तत्सम मंडळींच्या संदर्भात आणि या टिप्पणीमध्ये त्यांनी कॉक्रोच हा शब्द वापरला होता. दुसऱ्याच दिवशी 16 मे रोजी कॉक्रोच जनता पार्टी अस्तित्वात आली. खरं तर एक बीज जमिनीत पडायला आणि त्या बीजाचं रोपटं व्हायला काही काळ जावा लागतो, परंतु हे बीज जमिनीमध्ये पडलं आणि 4 दिवसात रोपटं नाही, 4 दिवसात या बीजाचा वटवृक्ष झाला. असा वटवृक्ष झाला जो विरोधकांसाठी आधारवत ठरलेला आहे. आता विरोधक ठामपणे दावा करतायत की जेनजी क्रांतीची सुरुवात झालेली आहे आणि देशातील तरुणाई खूप मोठ्या संख्येने या कॉक्रोच जनता पार्टीच्या पाठीशी उभी आहे. आठवड्याभरापूर्वी सोशल मीडियावर एक प्रयोग सुरू झाला आणि या प्रयोगामुळे विरोधकांना आनंदाचं इतकं भरतं का आलेलं आहे, त्यांचे चेहरे आनंदाने का फुललेले आहेत, ते आनंदाने नाचायला का लागलेले आहेत आणि या कॉक्रोच जनता पार्टीमध्ये त्यांना मसिहा का दिसतोय, या सगळ्या प्रश्नांचा धांडोळा आपण घेणार आहोत. परंतु ज्या लोकांना आनंद झालाय त्यांची नावं तर ऐकून घ्या. याच्यामध्ये काही हरलेले लोक आहेत आणि काही असे लोक आहेत जे येत्या वर्षामध्ये हरणार आहेत. याच्यामध्ये अखिलेश यादव आहेत, याच्यामध्ये मनीष सिसोदिया आहेत, महुआ मोहित्रा आहेत, संजय राऊत आहेत, योगेंद्र यादव आहेत, बरीच मंडळी आहेत. असेही काही लोक आहेत ज्यांचा राजकारणाशी थेट संबंध नाही आहे, परंतु राजकारणाला ते अडून पाठिंबा देत असतात. काही विशिष्ट पक्षांना त्यांचं समर्थन असतं. त्याच्यामध्ये ध्रुव राठी आहेत, अनुराग कश्यप आहेत, कुणाल कामरा, अशी सगळी मंडळी आनंदाने नाचताना दिसत आहेत आणि त्यांना एक ठाम खात्री झालेली आहे की या देशामध्ये जेन झी क्रांती आता जवळच आहे. या कॉक्रोच जनता पार्टीचा करता करविता कोण, या कॉक्रोच जनता पार्टीच्या मागे कोण, पुढे कोण, या कॉक्रोच जनता पार्टीला फंडिंग कोणाचं, प्रदेशामध्ये यांचे किती बाप बसलेले आहेत, या सगळ्या विषयाबद्दल मला या व्हिडिओमध्ये चर्चा करायची नाहीये. परंतु कॉक्रोच जनता पार्टीच्या स्थापनेचं किंवा सुरुवातीचं जे टायमिंग आहे ते मात्र लक्षात घेण्याची गरज आहे. काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. पश्चिम बंगालमध्ये भाजपचा दणदणीत विजय झाला, तसा तो आसाममध्ये सुद्धा झाला. परंतु पश्चिम बंगालचं जे मिशन होतं ते भाजपसाठी मिशन इम्पॉसिबल होतं. इथे भाजपच्या विजयाबद्दल साशंकता व्यक्त करण्यात येत होती आणि असं मानण्यात येत होतं की ममता बॅनर्जी त्यांचा गड वाचवण्यामध्ये यशस्वी होतील, म्हणजे त्यांना ते थोडंसं कठीण जाईल, भाजपची ताकद निश्चितपणे वाढेल. परंतु भाजप इथे विजयी होऊ शकत नाही अशा प्रकारचा एक तर्क दिला जात होता. परंतु भाजपने दणदणीत विजय मिळवला. त्याच्यानंतर देशातले जे चाय बिस्कुट पत्रकार होते ते सुद्धा अशा प्रकारची चर्चा करायला लागले की भाजपने पश्चिम बंगालचा जो गड जिंकलेला आहे त्याच्यानंतर 2029 ची लोकसभा निवडणूक भाजपसाठी आता केकवॉक आहे. भाजप निश्चितपणे 2029 मध्ये सुद्धा सत्ता स्थापन करणार, काँग्रेसला कोणतीही संधी नाहीये. आणि त्याच्यानंतर आठवड्याभरामध्ये कॉक्रोच जनता पार्टीचा प्रयोग या देशामध्ये सुरू झालेला आहे. देशातले मोदी विरोधक निराश झालेले आहेत, वैफल्यग्रस्त झालेले आहेत आणि त्यांच्या प्रत्येक विधानातून त्यांची निराशा, त्यांचं वैफल्य डोकावत असतं. पश्चिम बंगालच्या निकालानंतर संजय राऊत यांनी एक सवाल केला होता की या देशात निवडणुका फक्त भाजपच कसा जिंकतो. त्यांच्या विधानात त्यांची निराशा होती, त्यांच्या अपयशाचं दर्शन होत होतं. संजय राऊत अनेकदा ईव्हीएम कडे बोट दाखवत असतात, अनेकदा भाजपला आव्हान देत असतात की बॅलेटवर निवडणुका घेऊन दाखवा. त्यांना विसर पडतो की महाराष्ट्रामध्ये एक निवडणूक बॅलेटवर झाली होती, ज्या निवडणुकीबद्दल मराठी मीडियाने प्रचंड मोठा गलका केला होता. 2 भाऊ एकत्र येणार, 2 ठाकरे एकत्र येणार, 2 ठाकरे एकत्र आले, एकत्र लढले, तोंडावर पडले आणि अक्षरशः माती खाल्ली. बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची निवडणूक होती, निवडणूक बॅलेटवर झाली होती आणि या निवडणुकीमध्ये 2 ठाकरे एकत्र येऊन सुद्धा त्यांचा सुपडा साफ झाला होता. देशामध्ये काँग्रेस आणि काँग्रेसची इकोसिस्टीम आहे, त्यांचा ठाम समज आहे. सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आचरट पोस्ट टाकल्या, खोटेनाटे आरोप केले, अफवांचा बाजार गरम केला. ध्रुव राठी, रवीश कुमार, कुणाल कामरा यांचे व्हिडिओ सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर फॉरवर्ड केले की तुमचा विजय निश्चित झाला. महाराष्ट्रामध्ये सुद्धा उबाटा नावाचा एक पक्ष आहे, त्यांचा सुद्धा अशाच प्रकारचा गैरसमज आहे की सामनातले अग्रलेख वाचून महाराष्ट्रामध्ये लोकभावना निर्माण होते, जनभावना बदलू शकते.
आणि त्यांनी एक विजयाचा फॉर्म्युला तयार केलेला आहे. मातोश्रीवर पत्रकार परिषद घ्यायची, मग त्याच्यामध्ये चाय बिस्कुट पत्रकार हशा आणि टाळ्या देतात आणि त्याच्यानंतर सोशल मीडियावर ठाकरेंचं समर्थन करणाऱ्या पोस्टी सुद्धा टाकतात. याच्या बळावर आपल्याला निश्चित विजय मिळू शकतो हा त्यांचा ठाम समज आहे. आणि पश्चिम बंगालमध्ये जो भाजपचा दणदणीत विजय झालेला आहे त्याच्यानंतर सुद्धा या समजाला तडा गेलेला नाहीये. निवडणूक जिंकण्यासाठी तुमच्याकडे रणनीती लागते. नेत्यांना, कार्यकर्त्यांना परिश्रम करावे लागतात, मैदानात उतरून घाम गाळावा लागतो. यातलं काही विरोधकांना मान्य नाहीये. त्यांना असं वाटतं की सोशल मीडियावर प्रचाराचा धुरळा उडून द्यायचा आणि त्याच्यासोबत मुस्लिम मतांची चाटुकारिता करायची. हे दोन घटक एकत्र केले की विजयाचा मार्ग मोकळा होतो. आणि याच मानसिकतेमुळे विरोधकांच्या पदरामध्ये प्रत्येक निवडणुकीनंतर निराशा पडते, पराभव पडतोय. तरी सुद्धा विरोधक आपला फॉर्म्युला बदलायला काही तयार होत नाहीयेत. स्वकर्तृत्वावर विश्वास उडालेला, खचलेला, पिचलेला माणूस असतो ना, तो कायम मसिहाच्या प्रतीक्षेमध्ये असतो. असा विचार करत असतो की आपण काही न करता काहीतरी मोठं घडेल आणि आपल्या पदरामध्ये घबाडा येईल. बांगलादेश आणि नेपाळमध्ये जेव्हा जेनझी क्रांती झाली, म्हणजे तथाकथित जेनझी क्रांती, जी अमेरिकेने तिथे रिमोट घेऊन घडवली होती, तर ती क्रांती झाल्यानंतर राहुल गांधी यांच्यासारख्या नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. त्यांना असं वाटलं की भारतामध्ये सुद्धा हे होऊ शकेल आणि त्यांना स्वप्न पडायला लागली होती की नरेंद्र मोदी नेसत्या वस्त्रानुसार पळत सुटलेले आहेत आणि त्यांच्या मागे देशाची जेनझी दंडुकी घेऊन लागलेली आहे. परंतु हा राहुल गांधी यांचा स्वप्नदोष ठरला, असं काही घडलं नाही. प्रत्यक्षात पश्चिम बंगालच्या निवडणुकांनंतर राहुल गांधी यांची झोपच उडालेली आहे. त्यामुळे आता त्यांना स्वप्न सुद्धा पडत नाहीयेत. आणि अशा परिस्थितीमध्ये या अभिजित दिपकेची या निवडणुकीच्या बाजारामध्ये एंट्री झालेली आहे आणि विरोधक प्रचंड खुश झालेले आहेत. त्यांना असं वाटतंय की आता अमरिंदर बाहुबली यांचं आगमन झालेलं आहे. कॉक्रोच जनता पार्टीचा करता करविता अभिजित दिपके हा कधी काळी आम आदमी पार्टीचा सोशल मीडिया सांभाळायचा. मनीष सिसोदियांचा एकदम खासमखास. कॉक्रोच जनता पार्टीचा प्रयोग करण्यापूर्वी तो अमेरिकेत बोस्टनमध्ये जाऊन आला होता. कुणाच्या खर्चाने जाऊन आला होता, कुणी त्याची ही ट्रिप स्पॉन्सर केली हे कोणालाही माहीत नाहीये. परंतु त्याच्या राजकारणातल्या आगमनामुळे काही लोक प्रचंड खुश झालेले आहेत आणि विशेष करून मीडिया खुश झालेला आहे. एका मराठी मुलाचा सोशल मीडियावर धुमाकूळ, अशा प्रकारचे मीडिया मथळे सजवतोय. हा मीडिया तोच मीडिया आहे जो गरीबनगरच्या बांगलादेशींच्या झोपड्यांवर जेव्हा महानगरपालिकेने कारवाई केली तेव्हा एका मराठी मीडियाने मथळा दिला होता की ईदच्या आधी मुंबईकर बेघर, म्हणजे ते मुंबईकर आहेत आणि आम्ही बांगलादेशी आहोत. अशा प्रकारे मराठी मीडियाची मानसिकता आहे. तर असा ताजा जन्माला आलेला मोदी विरोधी इकोसिस्टीमचा ब्लू व्हाईट बॉय, जो दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या काळामध्ये आम आदमी पार्टीचा दारुण पराभव टाळू शकला नाही, तो आता केंद्रातल्या भाजपला सत्तेतून उकडून फेकून देण्याच्या बाता करतोय. सोशल मीडियावर त्याने एक पोस्ट अपलोड केली आणि त्या पोस्टमध्ये म्हणजे एक व्हिडिओ अपलोड केला. त्या व्हिडिओमध्ये तो असं म्हणतो की 4 दिवसामध्ये आम्ही 1 कोटी फॉलोअर मिळवले. आम्ही ते करून दाखवलं जे भाजपला 14 वर्षामध्ये करता आलं नाही. आणि त्याच्यापुढे त्याने तरुणांना आवाहन केलेलं आहे. त्याने असं म्हटलंय की तुमचं भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या भाजपला तुम्ही अनफॉलो करा. भाजपचे फॉलोअर कमी करणं हेच आता आमचं लक्ष आहे. म्हणजे एक गोष्ट त्यांनी बरी केली की पहिल्याच व्हिडिओमध्ये त्याने त्याचं उद्दिष्ट सांगून टाकलं. पहिल्याच व्हिडिओमध्ये त्याने स्वतःचा अजेंडा लोकांच्या समोर ठेवला. ही सगळी जी माहिती आहे त्याची सांगड घालण्याची क्षमता या देशाच्या सर्वसामान्य जनतेमध्ये निश्चितपणे आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की कॉक्रोच नालीतून अचानक बाहेर आलेले आहेत. त्याचं टायमिंग लक्षात घेण्याची गरज आहे. 2-3 दिवसापूर्वी रायबरेलीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांची एक सभा झाली. त्या सभेमध्ये त्यांनी एक भाकीत केलं. ते असं म्हणाले की या देशामध्ये महागाईचा भडका उडणार आहे, या देशाचं अर्थकारण पूर्णपणे कोसळणार आहे. आता इराण युद्धामुळे सगळ्या जगावर संकट आलंय आपल्याला ठाऊक आहे. जगातल्या प्रत्येक देशाचं अर्थकारण एकमेकांशी घट्ट जोडलं गेलेलं आहे. इराण युद्धामुळे जगात असा एकही देश उरलेला नाहीये ज्याचं अर्थकारण प्रभावित झालेलं नाहीये. अमेरिका ही जगाची महासत्ता आहे. चीन ही उगवती महासत्ता आहे. इराण युद्धामुळे अमेरिकेमध्ये इंधनाचे दर 45% वाढलेले आहेत. चीनमध्ये हे दर 30% वाढलेले आहेत आणि भारतामध्ये फक्त 5% हे दर वाढलेले आहेत. भारतातले जे मोदी विरोधक आहेत ते कायम अर्थकारणाचा विषय निघाल्यानंतर मोदींना सल्ले देत असतात की चीनकडे बघा, चीनने काय केलंय, चीनची अर्थव्यवस्था किती मजबूत. 21 मे रोजी या विरोधकांना आरसा दाखवणारी घटना घडलेली आहे. 21 मे रोजी चीनच्या शेअर बाजारामध्ये ऐतिहासिक घसरण झाली. 1 दिवसामध्ये गुंतवणूकदारांना 2 ट्रिलियन युआनचा फटका बसलेला आहे. आणि याची जी कारणं पुढे येत आहेत ती अत्यंत गंभीर आहेत. चीनमध्ये औद्योगिक उत्पादनामध्ये घट झालेली आहे. आपल्याला माहिती आहे चीन हा जगाचा कारखाना आहे आणि अशा देशामध्ये औद्योगिक उत्पादन घसरलेलं आहे. चीनमध्ये जी किरकोळ विक्री असते त्याचे आकडे घसरलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चीनमध्ये रिअल इस्टेट क्षेत्राला जो फटका बसलाय, अनेक वर्ष रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये जी मंदी आहे ती अधिक गंभीर झालेली आहे.
चीनमध्ये बनवून तयार असलेली परंतु रिकामी असलेली जी घरं आहेत त्याचा आकडा जो आहे तो 9 कोटी इतका मोठा आहे. कल्पना करा किती मोठा आकडा आहे, किती मोठी गुंतवणूक झाली असेल आणि किती मोठी गुंतवणूक चीनमध्ये डेड झालेली आहे. आपण जवळजवळ 85% तेलाची आयात करतो. जागतिक बाजारपेठेमध्ये क्रूड तेलाच्या किमती प्रचंड कडाडलेल्या आहेत, त्यामुळे आपल्या आयात बिलावर जबरदस्त ताण पडतोय. आपले पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी काही दिवसापूर्वी जाहीरपणे कबूल केलं होतं की आपल्या सरकारी ऑइल कंपन्यांना दररोज 1,000 कोटीचं नुकसान होत आहे. म्हणजे समस्या किती गंभीर आहे हे लक्षात घ्या. याचा अर्थ स्पष्ट आहे की येत्या काळामध्ये इंधनाचे दर वाढणार आहेत आणि त्याच्यामुळे महागाई वाढणार आहे. देशाचं जे अर्थकारण आहे ते थोडंसं अडचणीत येणार आहे आणि या परिस्थितीचा फायदा घेण्याचे प्रयत्न विरोधकांकडून होत आहेत. राहुल गांधी रायबरेलीच्या सभेमध्ये असं म्हणाले की आता महागाईचा भडका उडणार आहे आणि देशाची अर्थव्यवस्था साफ कोसळणार आहे. कोसळणार वगैरे अजिबात नाहीये. राहुल गांधी काही महिन्यापूर्वी असं म्हणाले होते की इंडिया इज डेड इकॉनॉमी. म्हणजे जे ट्रम्प म्हणाले होते, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारताच्या अर्थकारणाबद्दल हे उद्गार काढले होते की इंडिया इज डेड इकॉनॉमी. राहुल गांधी बिंडोक असल्यामुळे त्यांनी ट्रम्प यांची री ओढली आणि त्याच्यानंतर सुद्धा भारताचं जे अर्थकारण आहे ते मजबूतीने उभं राहिलं. भारताचा जो विकास दर आहे तो वाढता राहिला. आता जगाचं अर्थकारण घसरणीच्या दिशेने जात आहे, त्याचं कारण इराण युद्ध. परंतु या काळामध्ये सुद्धा भारताचं अर्थकारण मजबूत असेल असा निर्वाळा जागतिक वित्त संस्थांनी दिलेला आहे. परंतु राहुल गांधी अडचणीच्या परिस्थितीमध्ये देशवासियांच्या मनामध्ये घबराट निर्माण करण्याचा प्रयत्न नेहमी करतात आणि यावेळी सुद्धा तो करतायत. बरं, महागाईचा भडका उडणार आहे असं सांगताना राहुल गांधी यांनी जे कारण सांगितलं ते पश्चिम आशियामध्ये युद्ध सुरू आहे, इराणच्या युद्धामुळे जगाच्या अर्थकारणावर संकट आलंय, असं राहुल गांधी काही बोलत नाहीयेत. राहुल गांधी काय म्हणतायत की नरेंद्र मोदी यांनी अदानी आणि अंबानी यांच्यावर मेहरबानी केल्यामुळे फक्त तेच सुरक्षित राहतील आणि बाकीची जी सगळी जनता आहे ती आता भोगणार आहे. राहुल गांधी आणि त्यांच्या चेल्या चपाट्यांना या गोष्टीचा सोयीस्कर विसर पडतो की नरेंद्र मोदी गेली अनेक वर्ष 80 कोटी गरिबांना मोफत रेशन देत आहेत. म्हणजे दुष्काळ असो, पूर असो, महागाई असो वा नसो, या देशातला जो गरीब आहे त्याला पोटभर जेवण मिळतंय. याचा राहुल गांधी यांना नेहमी विसर पडतो. ते आणि त्यांचे जे चेले चपाटे आहेत ते कायम अदानी अंबानी यांच्या नावाने कंठशोष करत असतात. आता अभिजित दिपके नावाचं जे प्रकरण समोर आलेलं आहे त्याने सुद्धा देशाच्या युवकांना अशा प्रकारचं आवाहन केलेलं आहे. तो भाजपवर ठपका ठेवतोय. तो असं म्हणतोय की भाजपने तुमचे रोजगार हिसकावून घेतले, भाजपने तुमचं भविष्य बर्बाद केलं, त्याच्यामुळे तुम्ही भाजपला अनफॉलो करा. म्हणजे राहुल गांधी जे मांडतायत ना तेच पुढे नेण्याचं काम हा अभिजित दिपके करतोय. हे जे लोक आहेत ते वाटेल तशी पतंगबाजी करू शकतात. ते उद्या असंही म्हणू शकतील की पश्चिम आशियामध्ये जो तणाव निर्माण झालाय तो नरेंद्र मोदी यांच्यामुळे निर्माण झालेला आहे. अमेरिकेने जे इराणवर आक्रमण केलं ते नरेंद्र मोदी यांच्यामुळे, हॉर्मुझ स्ट्रेट बंद झाला तो नरेंद्र मोदी यांच्यामुळे आणि भारतामध्ये जी महागाई भडकते त्याचं कारण सुद्धा नरेंद्र मोदी हेच आहेत. म्हणजे ही अशी मंडळी आहेत, अरविंद केजरीवाल म्हणा, राहुल गांधी म्हणा, सोशल मीडियावर नरेंद्र मोदी यांच्यावर वाटेल तसे खोटेनाटे आरोप करायचे आणि वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करायचा. सोशल मीडिया इतका महत्वाचा झालेला आहे की शशी थरूर यांच्यासारखा जो जाणता खासदार आहे तो सुद्धा अभिजित दिपके याला फॉलोअर खूप मोठ्या संख्येने मिळत आहेत म्हणून अवाक झालेला आहे. त्यांनी कौतुक केलेलं आहे, अरे बापरे 4 दिवसात इतके फॉलोअर. आता शशी थरूर यांच्यासारखा माणूस जर अशा प्रकारची विधानं करू शकतो तर महाराष्ट्रातलं जे उथळ पाणी आहे रोहित पवार त्याने जर असं म्हटलं की भाजपपेक्षा या अभिजित दिपकेचे फॉलोअर जास्त आलेले आहेत तर आश्चर्य वाटून घेण्याची काही गरज नाहीये. एक लक्षात घ्या, ही लढाई अभिजित दिपके विरुद्ध नरेंद्र मोदी किंवा कॉक्रोच जनता पार्टी विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशा प्रकारची लढाई नाहीये. ही लढाई ऑनलाईन विरुद्ध ऑफलाईन अशा प्रकारची लढाई आहे. ऑफलाईन लढाई नेहमीच कठीण असते. ऑफलाईन लढाईसाठी तुमच्याकडे संघटन लागतं, तुमच्याकडे कार्यकर्त्यांचं बळ लागतं, त्या कार्यकर्त्यांच्या मनगटामध्ये ताकद लागते, तुमचे जे नेते आहेत त्यांच्या काळजामध्ये हिंमत लागते, रणनीती लागते, त्यांना परिपक्व असा मेंदू लागतो. ऑनलाईन लढाईमध्ये मात्र हे सगळं लागत नाही. ऑनलाईन लढाईमध्ये तुम्हाला फक्त फॉलोअर लागतात आणि ते फॉलोअर भारतातलेच असले पाहिजे अशी काही आवश्यकता नाहीये. ते बांगलादेशमधले असू शकतात, पाकिस्तानमधले असू शकतात किंवा अगदी तुर्कस्तानातले सुद्धा असू शकतात. मोदींना शिव्या घाला, जगभरातून तुम्हाला पाठिंबा मिळू शकतो आणि असे तुम्ही कोटी काय अब्जावधी फॉलोअर निर्माण करू शकता. ऑनलाईन लढाईमुळे जर सगळं शक्य झालं असतं तर पश्चिम बंगालमध्ये भाजपला शेकडो कार्यकर्त्यांचा बळी दिल्यानंतर सत्ता मिळाली नसती. तृणमूल काँग्रेसशी भाजपचा संघर्ष सुरू होता आणि या संघर्षामध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांचे बळी घेतले, अनेक हत्या केले, अनेक बलात्कार केले. ऑनलाईन लढाईमध्ये हे सगळं करण्याची गरजच नसते. ऑनलाईन लढाई अत्यंत सोपी असते. फॉलोअर वाढवा, मग मीडिया तुमचा गवगवा करायला लागणार की आता सत्तेचे दावेदार तुम्हीच. आता नरेंद्र मोदी यांना तुम्ही उखाडून फेकून देणार. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा तंबू उघडून फेकून देताना
भाजपला पूर्ण ताकद लावावी लागली, भाजपला रणनीती बनवावी लागली, तेव्हा कुठे भाजपला पश्चिम बंगालमध्ये विजय मिळाला. राहुल गांधी, केजरीवाल आणि अभिजित दिपके यांच्या दुर्दैवाने, कॉक्रोच जनता पार्टीच्या दुर्दैवाने ऑनलाईन फॉलोअरची संख्या वाढवून तुम्ही देशाच्या राजकारणामध्ये यश मिळवू शकत नाही. त्याच्यासाठी रणनीती लागते, त्याच्यासाठी घाम गाळण्याची तयारी लागते, त्याच्यासाठी जिद्द लागते, त्याच्यासाठी कार्यकर्त्यांचं पाठबळ लागतं, लाखो कार्यकर्त्यांचे परिश्रम लागतात. तेव्हा कुठे तुम्हाला काही वर्षानंतर विजयाची अपेक्षा करता येते. ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करून भविष्यामध्ये राहुल गांधी आणि केजरीवाल यांचे समर्थक आणि फॉलोअर जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फॉलोअरपेक्षा जास्त वाढले, याचा अर्थ राहुल गांधी आणि केजरीवाल भविष्यामध्ये पंतप्रधान होतील असं अजिबात नाहीये. सुदैवाने या देशामध्ये सगळेच लोक बिनडोक नाहीयेत, काही सेन्सिबल लोक सुद्धा आहेत. कमल हसन जे बुजुर्ग अभिनेते आहेत, अलीकडे राजकारणामध्ये त्यांनी एंट्री घेतली, स्वतःचा पक्ष स्थापन केला. हे जे कमल हसन आहे त्यांचं एक विधान खूप व्हायरल होत आहे. ते असं म्हणाले की पश्चिम आशियामध्ये तणाव आहे, इंधनाचं संकट निर्माण झालेलं आहे, अर्थकारणावर त्याचं काळं सावट पडलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये राजकारण करण्यापेक्षा देश सर्वोच्च आहे हे लक्षात ठेवण्याची गरज आहे. आता कमल हसन हे काही नरेंद्र मोदी यांचे समर्थक नाहीयेत, किंबहुना अनेकदा त्यांनी नरेंद्र मोदी यांना विरोध केलेला आहे. परंतु जगाची परिस्थिती बघून त्यांनी एक सुयोग्य भूमिका, एक समतोल भूमिका देशाच्या जनतेच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांची जी काही लोकप्रियता आहे, त्यांचे जे काही समर्थक आहेत त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की देशाचं अर्थकारण संकटात आहे, कारण पश्चिम आशियामध्ये तणाव आहे. अशा परिस्थितीमध्ये तुमचं प्राधान्य राजकारणाला नको, तुमचं प्राधान्य देशाला द्यायला हवं. सुदैवाने अशा सुजाण लोकांची या देशामध्ये अजिबात कमतरता नाहीये, ज्यांचं प्राधान्य देशाला आहे, देश हिताला आहे. आणि त्यामुळे कितीही झुरळं बाहेर पडली ऑनलाईनवर तर त्याची चिंता करण्याचं काही कारण नाहीये. या झुरळांसाठी हिटचा एक फवाराच पुरेसा असतो. या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.